मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. त्या दिवशी मी दादरला कोहिनूर मिलच्या बाजूने चाललो होतो. माझी नजर कोहिनूर मिलच्या ट्रेडमार्क असलेल्या कोंबड्यावर गेली आणि मी फसदिशी हसलो. मी एकदम बालपणात शिरलो. आमच्या चाळीतच खूप जणांनी कोंबड्या पाळल्या होत्या. सकाळी सकाळीच कोंबड्यांना खुराड्यातून बाहेर सोडण्यात येई आणि त्यानंतरचं दृश्य पाहून मला कसंसच वाटे. गंमत म्हणजे त्यातले कोंबडे क्षणाचाही विलंब न लावता कोंबड्यांवरती तुटून पडत, उजवा पाय तिरका करून आणि एक पंख वाकडा करून तिरक्या तिरक्या चालीने ते कोंबडीचा तुरा चोचीत धरून मैथून मग्न होत. ही क्रिया एकाच वेळी अनेक वेळा केली जाई, परत परत न थकता, कोंबडी दूर पळेपर्यंत. ही गंमत, ही छोटी गमतीची गोष्ट आजही मला नवा विचार करायला लावते. सकाळी उठल्याबरोबर प्रातर्विधी करणं आणि काहीतरी पोटात ढकलणं या आवश्यक गोष्टी करणारा माणूस आणि हे कोंबडे यांच्यात इतका फरक का पडावा? लैंगिक भावनेचा इतका अत्युच्च आविष्कार इतरत्र कोठे मला पाहावयासच मिळाला नाही. सलमाने माझं अवघं मन व्यापून टाकलं. मी घरी आलो तरी सुद्धा सलमा माझ्या आजूबाजूला कुठेतरी आहे असा सारखा भास होत होता. तिच्या अस्तित्वाची एक गडद छाया अवघ्या खोलीभर पसरली आहे असं सारखं वाटायचं. तिने तिच्या व्यक्तिमत्वाचा एक गहिरा ठसा अशा तऱ्हेने उमटवून ठेवला होता की त्याला पुसून पलीकडे जाणं शक्यच होत नव्हतं. माझं मन नकळत तिच्याकडे ओढलं जात होतं. 2-4 दिवसांनी मी एकटाच तिला भेटायला रिगल जवळ गेलो. ती गिऱ्हाईकांची वाट पाहत होती. एकदम तिच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि तिला नमस्ते केलं. झटकन तिने सवयीनुसार अदावर्ज केला. देखिए, मैं आपका ज्यादा समय नहीं लूंगा. बात यह है कि क्या पता नहीं, मुझे आपसे मिलने की बार बार तमन्ना होती है. बस इसी वजह से चला आया. अच्छा, आपको देख लिया तो अब मैं आपकी इजाजत चाहता हूँ. अरे वाह भाई, शायर आए भी और चले भी. नहीं नहीं, मैं आपको वैसे नहीं छोड़ूंगी. मैं आज बहुत खुश हूँ. वैसे तो अभी अभी एक ने इतने पैसे दे रखे हैं कि अब दिल नहीं चाहता किसी का और इंतजार करूं. माझ्या संमतीची वाट न पाहता ती म्हणाली, चले भाई साहब, सख्त भूख लगी है, कुछ खा लो. और हाँ, आपको भी शरीक होना पड़ेगा. आप ये क्या कर रहे हैं? मैं कभी का खाना खा चुका हूँ. कभी का ना? ती कभी का, कभी का ना? ती कभी का या शब्दावर जोर देत म्हणाली, अब तक वो तो हजम हुआ होगा. अब ज्यादा बातें मत कीजिए, चले मेरे साथ. तिच्या आवाजात अशी काही लाघवी हुकूमत होती की मला तिच्याबरोबर जाण्याखेरीज दुसरा मार्गच नव्हता. टॅक्सी पकडून मला तिने सरळ क्रॉफर्ड मार्केटच्या रेडिओ हॉटेलात नेलं. तिने एक भली मोठी ऑर्डर दिली. तिने मला विचारलं, भला तो बताइए, आपने क्या लिखा है? मी थोडासा गोंधळलो. म्हणालो, आप मराठी जानती है? ती मानेनेच नाही म्हणाली. तिचं ते मान हलवणं भयानक ग्रेसफुल वाटलं. बात ये है, मैं सिर्फ मराठी में कविताएं लिखता हूँ. अच्छा अच्छा, यानी कि आप मराठी के शायर हो. तो भी आपने मीर गालिब, फैज दाग इनको पढ़ा ही होगा. हाँ हाँ, थोडा थोडा, ज्यादा नहीं. ती एकदम आठवणीत डुंबल्यासारखी झाली आणि तिने पटकन एक शेर म्हणून दाखवला. उनके देखे से आ जाती है मुंह पर रौनक, उनके देखे से आ जाती है मुंह पर रौनक, वो समझते हैं कि बीमार का हाल अच्छा है. मी वाहवा केल्यावर तिने झटकन कुर्निसात केला. मीही तिला मिर्झा गालिबचा मला आठवलेला शेर पेश केला. आरामशीर जेवून आम्ही हळूहळू चालत चालत मरीन लाईन्सच्या समुद्र किनाऱ्याने चौपाटीपर्यंत आलो. ती खूप खुश दिसत होती आणि अगदी रंगात आली होती. इतकी रंगात आली होती की गप्पा मारता मारता मला वाटलं की तिची नी माझी खूप वर्षांची दोस्ती असावी. बोलता बोलता चित्रपटांचा विषय निघाला. तिने पटकन विचारलं, मेम दीदी आपने देखा है?
आणि पटकन जाणलं की हिच्या आपली आवड सारखीच आहे. ऋषिकेश मुखर्जींचा मुसाफिर, बिमल रॉयचा परख, रुस्तम सोहराब मधलं ए दिलरुबा हे लताचं गाणं. मी तिच्यावर जाम खुश झालो. आमच्या दोघांतलं अंतर आता कमी कमी होऊ लागलं. माझीही कळी खुलली होती. मी भारावल्याप्रमाणे निरनिराळ्या विषयांवरती बोलत होतो. शेवटी मी तिला विचारलं, अच्छा तो बताइएगा, आपका प्यारा ऍक्टर कौन है? क्षणाचाही विलंब न लावता ती म्हणाली, गुरुदत्त. लक्षावधी वर्षांपूर्वीची गोष्ट. ज्याला आपण ईश्वर, देव, गॉड, खुदा इत्यादी नावांनी संबोधतो, त्याने एक सफरचंदाची बाग लावली होती. त्या बागेचं नाव होतं इडनची बाग. इडनच्या बागेत सफरचंदाचं भरपूर पीक येत असे आणि ती सफरचंद विकून ईश्वराला चांगली कमाई होत असे. ह्या बागेविषयी त्याने अनेक अजब अफवा प्रस्तुत केल्या होत्या. त्यामुळे ह्या बागेभोवती गूढतेचं वलय निर्माण झालं होतं. देवाने अशीही एक अफवा प्रस्तुत करून ठेवली होती की या वृक्षावर एक भयंकर सर्प असतो. त्यामुळे नजीकच्या माध्यमिक शाळेतील मुलं त्या बागेत जात नसत किंवा त्यांचे शिक्षक सुद्धा मुलांना सफरचंद तोडून आणायला सांगत नसत. एका वर्षी काय झालं कोण जाणे, सफरचंदाचे पीक सारेच्या सारे नासून गेलं. पीक आलं होतं विपुल प्रमाणात, पण प्रत्येक सफरचंद टाकाऊ होतं. फळं विकण्याची देवाने खूप धडपड केली, पण तसली फळं विकत घ्यायला कोणीच तयार होईना. एक दोन गिऱ्हाईकं मिळाली, पण तासाभरातच ती तक्रार घेऊन आली. देव मोठ्या चिंतेत पडला. एक दिवस ईव ईश्वराकडे आली. ईव ही अप्रतिम सुंदर स्त्री होती. रूपमती स्त्री बुद्धिमतीही असते ही गोष्ट दुर्मिळच असते, पण ईव त्याला अपवाद होती. ह्याच ईवने ईव्ज विकली नावाने नियतकालिक सुरू केलं होतं. ते अजूनही चालू होतं. पूर्वेकडील देशांत इतकं प्राचीन नियतकालिक म्हणजे भगवान शंकरांनी काढलेले शंकर्स विकली एवढंच आहे. सारनगर ईववर आशक होतं. तिला बघण्यासाठी झुंबड उडत असे. ईवने ईश्वराला त्याच्या चिंतेचं कारण विचारलं. ईश्वर म्हणाला, सारं पीक वाईट झालं. ही सफरचंद कोणी फुकट सुद्धा घेऊन जायला राजी नाही. यावर ईव म्हणाली, मी तुमची सारी सफरचंद विकून दाखवते. खुदा हसून उद्गारला, सौंदर्याचा इतका अहंकार चांगला नव्हे. सौंदर्याला कालाची मर्यादा असते. सौंदर्य क्षणभंगूर आहे. ईव उद्गारली, असल्या तात्विक शब्दांचं हितं काम नाही. प्रश्न आहे तो हा की या आठवड्याच्या आत ही सडकीने टाकाऊ सफरचंद कशी विकली जातील, आणि हा चमत्कार मीच करू शकेन. ठीक आहे, तुला काय करायचंय ते कर, ईश्वर म्हणाला. ईवने एक सफरचंद तोडून घेतलं. ते घेऊन ती एका फोटोग्राफरकडे गेली. स्वतःच्या हसऱ्या मुखात ते सफरचंद ठेवून तसं छायाचित्र तिने काढून घेतलं. खुदाने त्या छायाचित्राचा ब्लॉग तयार करून घेतला. ईव ब्लॉग घेऊन वृत्तपत्राच्या कचेरीत गेली. तिने वृत्तपत्रात एक जाहिरात दिली. जाहिरातीत ईव हसत हसत सफरचंद खात असलेलं ते छायाचित्र होतं आणि छायाचित्राखाली लिहिलं होतं, सौंदर्य सम्राज्ञी ईव म्हणते, मी नेहमी इडनच्या बागेतली सफरचंद खाते. ती स्वादिष्ट आणि गुणकारी असतात. त्यामुळे माझी त्वचा मुलायम आणि चमकदार झाली आहे. दुसऱ्या दिवसापासून वरील जाहिरात वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊ लागली. तीच जाहिरात मोठ्या आकारात भिंतीवर डकवण्यात आली. एका महिन्यानंतर ईव ईश्वराकडे पुन्हा गेली आणि तिने विचारलं, काय खबरबात आहे देवाधिदेव? ईश्वर उत्तरला, सारी सफरचंद विकून संपली. टू डू बिझनेस विदाउट ॲडव्हर्टाइजमेंट इज टू विंक ॲट दी विमन इन डार्कनेस. बरेच दिवस दिनकरची भेट झाली नाही. 2-4 वेळेला मी त्याच्या खोलीवर जाऊन देखील आलो, पण खोलीला कुलूप असे. हे काय भानगड आहे हे माझ्या लक्षातच येईना. एक दिवस मी कवितांचं पुस्तक वाचत बसलो होतो. वेळ संध्याकाळची. दार वाजलं. बघतोय तर दिनकर दारात उभा, हातात बॅग आणि खांद्यावर शबनम पिशवी. मला आश्चर्य वाटलं. म्हणालो, अरे बॅग बिग घेऊन कुठे चाललायस? कुठवर दौरा? मी उजव्या हाताची तर्जनी नाकाला लावली. तो आत आला. त्याने बॅग खाली ठेवली. तो अगदी गळल्यासारखा दिसत होता. कॉटवर बसला, तोंडावरला घाम पुसला आणि शांतपणे म्हणाला, आजपासून मी इथेच राहायला आलोय. राहायला? आणि इथं? नाही म्हणजे ही खोली तुझीच आहे, पण तुझा ब्लॉक काय झाला? ब्लॉक गेला. ब्लॉक गेला? हो, आणि ब्लॉक बरोबर ही खोली. मी गोंधळलो.
मला काहीच कळेना. तो काय म्हणतो याचा उलगडाच होईना. मी त्याच्याकडे पाहत त्याला विचारलं, अरे पण काय ते नीट तरी सांग. माझं आणि बाबांचं भांडण झालंय. बरेच दिवस ते मला काही बोलले नाहीत. पण त्या दिवशी त्यांनी मला बोलावून घेतलं. माझी खरडपट्टी काढली. मीही त्यांना उलटून बोललो. आणि आणि रे काय? आणि फक्त मारामारी व्हायचीच तेवढी राहिली. तुला माहीत आहे बाबांचा स्वभाव कसा आहे तो. सहसा काही बोलत नाहीत, पण एकदा का भडकले की कोणालाही ऐकणार नाहीत. त्यांनी मला अक्षरशः हाकलून लावलं. यापुढे तुला एक कवडीही मिळणार नाही असं ते म्हणाले. मी राहत होतो तो ब्लॉक त्यांच्याच नावावर होता आणि ही खोलीही. तो मान खाली घालून बसला. मी म्हणालो, म्हणजे ही खोली सुद्धा सोडावी लागणार? हो, पण तू इथे राहतोस हे त्यांना माहीत आहे. पण ही खोलीही सोडावी लागेल, कारण मी इथे तुझ्याबरोबर राहतो हे त्यांना कळेलच की. मला काही सुचेना. मोठाच पेच पडला. आता दुसरीकडे एखादी खोली पाहणं जरूर होतं. दिनकरने जी मान खाली घातली ती वर केलीच नाही. मी त्याच्याजवळ गेलो. म्हणालो, जे झालं ते काही चांगलं झालं नाही. पण आता झालं ते झालं. तू काळजी करू नकोस रे. उद्यापासून मी खोली बघायला सुरुवात करतो. घाबरू नकोस. मी आहे ना. मी त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या 8:15 वाजले होते. मी नामजोशी रोडवरून चाललो होतो. एके ठिकाणी बरीच माणसं थव्या थव्याने उभी होती. काही जणांनी जमिनीवरच बैठक मारली होती. चेहरे गंभीर. एखादा माणूस गचकला असावा. एखादा सामाजिक कार्यकर्ता किंवा जेपीबीपी. कारण माणसं बरीच दिसत होती. गोदरेज सोप फॅक्टरी जवळच्या गादीवाल्याला मी आपलं सहज विचारलं, काय हो, कोण वारलं की काय इकडे? वारलं? नाही बुवा. का? नाही म्हटलं. समोर गर्दी दिसते म्हणून विचारलं. गादीवाल्याने माझ्याकडे नीट पाहून घेतलं. गालातल्या गालात मिश्किलपणे हसला. समोरच्या गिऱ्हाईकाला बिड्या देत हसत तो म्हणाला, महाराजांनू, ती मटक्याची खबर फुटते ना दलपत बाईच्या अड्ड्यावर, त्यासाठीही जमली आहेत मंडळी खबर ऐकायला. वा, बाकी काय पण तुम्ही बोललात हो. नव्या माणसाला वाटणारच की इथं मयत झालंय म्हणून. बाकी ते पण खरंच आहे हो. फिगर नाही आला की मयतच होत्या ती की एका एकाची हित. सलमाला मधून मधून भेटल्याशिवाय मला चैन पडत नसे. तिला वेळ असला की ती खूप बोलत राही. एक दिवशी तिने मला विचारलं, देखो शायर साहब, इतने दिन आप मुझे मिलते हैं, लेकिन आपके बारे में बिल्कुल ही जानकारी नहीं मेरे को. मी काय करतो, कुठे राहतो, घरी कोण कोण आहे वगैरे बऱ्याच गोष्टींची तिने चौकशी केली. कधीतरी ते सांगावं लागणारच होतं. म्हणून मी त्या दिवशी तिला माझ्याविषयी खुल्लम खुल्ला सांगून टाकलं. माझी कहाणी ऐकून ती अस्वस्थ झालेली दिसली. म्हणाली, हाँ, ये सारा किस्मत का खेल है, लेकिन जो हो गया सो हो गया, उस पर रोना ठीक नहीं. मेरा ही देखो ना. ती जरा थांबली, थोडीशी गंभीर झाली आणि तिने मला आपली ती विलक्षण कहाणी सांगितली. ज्या दिवशी तिने माझ्याजवळ आपलं मन मोकळं केलं, त्या दिवशी संपूर्ण रात्रभर मी झोपू शकलो नाही. सलमा मूळची हैदराबादची. हैदराबाद ते मुंबई हा तिच्या जीवनाचा प्रवास म्हणजे एका दुर्दैवी आत्म्याची भरकटलेली कहाणीच की. एका खानदानी मुस्लिम घराण्यात तिचा जन्म झाला. घरात कडक पडदा. वयात येण्या अगोदरच तिची शादी करून देण्यात आली. नहाण येईपर्यंत ती मैक्यालाच राहिली. नहाण आल्यावर समारंभपूर्वक तिला तिच्या मदतरकडे पाठवण्यात आलं. लहानपणापासून सलमा हट्टी होती. का कोण जाणे. पुरुष जातीबद्दल तिला उगीचच भीती वाटायची. ती पुरुषांचा तिटकारा करायची. तिचा नवराही एक पुरुषच होता आणि भरीला भर म्हणजे तो जरा हाच होता, लिंग पिसाट. एकदा ते भूत त्याच्यावर सवार झालं की सलमाची धडगतच नसे. तो तिला रात्री धडपणे झोपू देत नसे. एका रात्री तिची अनेकदा झोपमोड करी. कोवळी पोर या प्रकाराने कावली आणि नवऱ्याचा अधिक द्वेष करू लागली. नवऱ्याला टाळता येईल तेवढं ती टाळू लागली. त्याशिवाय इलाजच नव्हता. त्यामुळे वातावरण अधिकच भडकू लागलं. तो 4 दिवसांच्या भुकेलेल्या माणसासारखा अधिकच वखवखू लागे. मग ती मैक्याला निघून जाई. तो बोंबलत बसे. महिना महिना ती माहेरी जाऊन राही. मग तिची आईच बळजबरीने तिला नवऱ्याकडे घेऊन येई. खूप दिवस उपासमार झालेल्या देहानिशी तिचा नवरा तिच्यावरती लांडग्यासारखा तुटून पडे. वेदनेला कनवटीला मारून हे सारे अत्याचार
मुकाट्याने सहन करण्याशिवाय तिला गत्यंतर नसे. सलमाचा तो लिंगपिसाट नवरा एकाएकी गचकला. गावात कॉलऱ्याची साथ आली आणि त्याने त्याचं स्वतःचं नाव पहिल्या प्रथम रजिस्टर केलं. एका लिंगपिसाटाची ती यात्रा त्याच्या देहाबरोबरच दफन झाली. वडीलधाऱ्या मंडळींनी ठरवलं की सलमाचा निकाह तिच्या थोरल्या दिराशी लावून द्यायचा. तशी पद्धतच होती. तिला हे कळलं तेव्हा ती खूप खवळली. आकांड तांडव केलं. निकाह लावायला साफ इन्कार केला. पुरुष द्वेषाने ती आता अधिकच आंधळी झाली होती. तिने साफ सांगून टाकलं, गैरमर्द के साथ सोना मुझे बिलकुल पसंद नहीं. हट्टी सलमा हट्टाच्या गाळातच रुतून बसली. तिने जे एकदा मनात आणलं ते आणलंच. तिच्या पुढे कुणाचीच मात्रा चालेना. थोरल्या दिराला हा अपमान वाटला. तो तिला नाही नाही ते बोलला. ऐसा वैसा जहन्नम में जाओ म्हणाला. एक दिवस हट्टी सलमा घरातून हळूच बाहेर पडली आणि मुंबईच्या गाडीत जाऊन बसली. अगदी 2 वर्षांच्या मुलाला तिथे टाकून. आपल्या चाळीत एक असा माणूस राहत होता की त्याच्या आयुष्यातली एकमेव महत्वाकांक्षा होती आयुष्यात एकदा तरी लग्न करण्याची. हा माणूस जयवंत दळवींच्या स्वगत कादंबरीमधल्या नायकासारखा होता. बेढप, बुटका, अगदी कसा तरी दिसणारा, बावळट ध्यान, तोंड सदोदित उघडं. जरा वाव मिळाला की डुलकी काढायचा. बोलता बोलता देखील झोपायचा. कुठल्या तरी दुकानात तो पुड्या बांधायला होता. पगार तुटपुंजा. नात्याचं फारसं कुणी नाही. चांगले चांगले कपडे वापरावेसे वाटत पण जमत नव्हतं. अशा माणसाला पोरगी कोण देणार हा खरा प्रश्न होता. आपलं लग्न होत नाही म्हणून त्याला फार वाईट वाटायचं. निमूटपणे दुसऱ्याची लग्न झालेली बघत बसायचा तो. मात्र चाळीतल्या प्रत्येक लग्नाला तो हौसेने जायचा. म्हणायचा, माझं पण लग्न होईल की एक दिवस. मग मी लग्नात सरबत वाटीन. सरबत हे त्याचं आवडतं पेय. लग्नात सरबत वाटलं की खूप रुबाब झाला असं त्याला वाटायचं. चाळीत लिलू नावाची एक गरीब पोरगी होती. तिच्यावर तो मूक प्रेम करायचा. 50-50%. एक दिवस अचानक घटसर्प होऊन त्याने गच्छंती केली. त्याच्या खिशात लग्नासाठी काय काय वस्तू खरेदी करायच्या त्याची एक यादी होती. बरीच जुनी घडी केलेला कागद फाटण्याच्या अवस्थेतला. आणि चाळीतल्या त्या लिलूच्या नावाने लिहिलेलं एक प्रेमपत्र सापडलं. त्यात त्याने लिहिलं होतं, लिलू, आपल्याला जो मुलगा होईल त्याचं लग्न आपण धूमधडाक्याने करू. मी दुसऱ्या जागेच्या शोधातच होतो आणि भरीच धडपड करावी लागली. एका मित्राच्या ओळखीने लालबागला एक खोली मिळाली. त्यामुळे तो प्रॉब्लेम सुटला आणि मग भायखळ्यावरून सगळं सामान सुमान हलवून आम्ही लालबाग वासी झालो. लालबागला ज्या चाळीत आम्ही नव्याने राहायला आलो ती चाळ म्हणजे एक अर्क होता. दारुडे, फांदेबाज आणि व्यसनी लोकांचा तो एक अड्डाच होता. अधूनमधून एखादी मारामारी होतच असे. दिनकरला इथे बरेच दोस्तदार मिळाले. त्याच्या मनात नवनव्या गोष्टींची भर पडली. नवे अड्डे, नवे मोहल्ले यांची ओळख झाली. पिल्ल्या नावाचा एक चर्शी होता, तो तर त्याचा लंगोटीयारच झाला. आता तो पूर्वीसारखा राहिला नव्हता. भरमसाठ पैसे उधळायला पैसेच नव्हते, कारण बापाची पेढीच बंद झाली होती. आता मी काय तो त्याला आधार होतो. बेटा तसा स्वाभिमानी होता. त्याने स्वतःपुरती एक छोटीशी नोकरी शोधली. एक अमीर बापाचा पोरगा 100-150 रुपयांसाठी कारखान्यातल्या यंत्राशी झटापट करू लागला. त्याच्यात काही सुधारणा होईल असं मला वाटतच नव्हतं. सुरुवातीला या नव्या चाळीतल्या लोकांशी संबंध ठेवू नकोस असं मी परोपरीनं समजावलं, पण व्हायचं तेच झालं. तो त्यांच्यात इतका मिसळून गेला की त्याला वेगळं अस्तित्वच उरलं नाही. एक दिवशी रात्री तो पान खायला नाक्यावर गेला आणि परत आला तो अगदी कपडे फाडूनच. कुठल्या तरी नाक्यावरच्या माणसाशी तो धतिंग डान्स करून आला होता. आधीच शरीराने दुबळा झालेला, त्यामुळे त्या माणसाने अक्षरशः बुकलला होता. खोलीत आला आणि चोरासारखा गांडीत शेपटी घालून बसला. दिवसेंदिवस तो अधिकाधिक बहकत चालला. चाळीतल्या आंडूपांडूच्या नादी लागून ₹12 आण्यात मज्जा करायला मिळे अशासारख्या ठिकाणी त्याचं जाणं येणं सुरू झालं. बऱ्याच वेळा रात्री फार उशिरातोपर्यंत तो खोलीवर येई तेव्हा त्याची शुद्ध हरपलेली असे. मला फार वाईट वाटे, पण काही इलाज नव्हता. एकदा रात्रीच्या सुमाराला दारावर 2 हिजडे उभे राहिले. मला आश्चर्य वाटलं. चाळीत सहसा हिजडे येत नसत. त्यातला एक लचकत मुरडत म्हणाला, ए भाई, वो दिनकर कहा है? भड़वा पैसा नहीं देता है,
फोकट का मजा करता है, किधर गया हो? पैसा? काय का पैसा? मी विचारलं. माझ्यासमोर हात ओवाळत तो म्हणाला, माचुदाने का, साला पगार को देता बोला, कितना पगार गया? खाडकन माझ्या टाळक्यात शिरलं. म्हणजे दिनकर आता रस्त्यात हिजड्यांकडे जाऊ लागला होता तर. मी त्यांचे जे काय पैसे होते ते आतून आणून दिले आणि त्यांना पहिलं वाटेला लावलं. बऱ्याच वेळेला मला अस्वस्थ व्हायला लागलं किंवा लिहिण्याची स्फूर्ती यायला लागली की मी महालक्ष्मी जवळच्या हाजी आलीच्या समुद्रावरती जाऊन बसे. आत दूरवर समुद्रात घुसलेला दर्गा मध्यभागी, महालक्ष्मीचं देऊळ एका टोकाला. त्या दिवशी सुट्टी होती. मी दर्ग्याच्या दिशेने आत समुद्राकडे जाऊ लागलो. जुम्मेरातचा दिवस असावा तो. रस्त्यावर ठिकठिकाणी भिकारी बसले होते. दर्ग्याकडून परतणारी भाविक माणसं आपल्या कुवतीप्रमाणे त्या भिकाऱ्यांना खैरात करत होती. मी चाललो होतो दूर क्षितिजा पार बघत. त्यामुळे समोरून खैरात करत करत येणारी ती मुसलमान स्त्री सलमाच होती हे माझ्या फार उशिरा लक्षात आलं. अरे आप? मी आश्चर्याने विचारलं. ये क्या हो रहा है? कुछ नहीं, जिससे मैं लेती हूँ उसको ही मैं दे रही हूँ. अरे वाह, ये आप क्या कह रही है? ये तो गरीब लोग हैं, ये लोग आपको क्या देंगे? ना भाई ना, ऐसा नहीं कहना, ती गंभीर होत म्हणाली. कौन जानता है, इनमें से भी ऐसे कोई होंगे जो किसी जमाने के अमीर थे और मुझ जैसे औरतों पर अपनी दौलत कुर्बान करते थे. मी एकदम अवाकच झालो आणि मनातल्या मनात तिला लोटांगण घातलं. लेकिन आप यहाँ कैसे? तिने मला विचारलं. क्या यह अचरज की बात है? मैं एक शायर हूँ और शायर का आना जाना जन्नम में भी मुमकिन है. ओह, तिने ओठांचा चंबू केला. ओह, मैं तो भूल ही गई थी कि आप शायर है. तिने टॉन्ट मारला. देखिए जी, सब कुछ भूलना, लेकिन ये नहीं भूलना कि मैं शायर हूँ. नहीं भाई, आइंदा ऐसा कभी नहीं होगा. तिने कानाच्या पाया पकडून तोबा केलं. आम्ही दोघंही खळखळून हसलो. राजकारण म्हटलं की ज्याचं भयानक हुळहुळायला लागायचं असा आमचा एक मित्र होता. तो विषय निघाला की त्याला कशाचंही भानच राहत नसे. तो तावातावाने बोलत राही, अगदी मोठ्या आवाजात बडबडत राही. हा चोर आहे, तो गांडू आहे, अमुक अमुक छक्का आहे, तमुक तमुक पॉलिटिकल प्रॉस्टिट्यूशन करतो, वगैरे वगैरे. एकदा तो मला विटीला समोरून येताना दिसला. आता तासभर तरी सुटका नाही असं वाटून मी त्याला पाहून फुटपाथ बदलला. पण शेवटी त्याने मला पाहिलंच. छिटछिट करून त्याने जोरानेच हाक मारली आणि त्वरेने माझ्याजवळ आला. माझा नाईलाज झाला. त्याची टकळी सुरू झाली. अरे त्या भडव्याला नको तिथं डोकं खुपसायला कोणी सांगितलं? गुपचूप बायकोजवळ बसायचं सोडून राजकारणात पडलेत महाभाग. तो एका प्रसिद्ध पुढाऱ्यावरती घसरला. गाडी इंडियाच्या सेक्युलर पॉलिसीवरती आली. त्याने आपलं मत पटकन सांगून टाकलं. देर इज नथिंग कल्चर इन इंडिया, ओनली सेंट्रल प्रोव्हिन्स ऑफ द बॉडी इज सेक्युलर. आमची हसता हसता मुरकुंडी वळली. आजूबाजूचे लोक आमच्याकडे पाहतच राहिले. दिनकर अगदीच कामातून गेला होता. अगदी शेवटची स्टेप. एके दिवशी तो जो कामावर जाण्यासाठी म्हणून गेला तो 3-4 दिवस कुठं नाहीसाच झाला. त्या दिवशी एखाद्या वेळेस नेहमीप्रमाणे रात्री उशिरा येईल असं वाटून मी झोपून गेलो. सकाळी उठून पाहतो तो पत्ताच नाही. मी खूप शोध केला. चाळीतल्या त्याच्या दोस्तदारांना विचारलं. त्याची काही ठराविक ठिकाणं होती, तिथं जाऊन आलो, तरी याचा पत्ता नाही. शेवटी पोलीस स्टेशनलाही खबर देऊन टाकली, पण त्याचा मागमूसही लागला नाही. मला काळजी वाटायला लागली. याने काही बरं वाईट तर नाही ना करून घेतलं असा विचार मनाला चाटून गेला. 5व्या दिवशी ही स्वारी सकाळीच दत्त म्हणून उभी राहिली. कपडे मळलेले होते, पण चेहऱ्यावर मात्र उदासीनता नव्हती. मी त्याच्याकडे रागाने पाहतच राहिलो आणि एकदम ओरडलो. अरे तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही? किती त्रास देणार आहेस? आणि कुठे होतास रे इतके दिवस? तो शांतपणे म्हणाला, रागावू नकोस माझ्यावर, सगळं काही तुला सांगतो. त्याने ती संपूर्ण हकीकत सांगितली. उडवायला फारसे पैसे नव्हते म्हणून त्याने स्वस्तात चैन करण्याची ठिकाणं शोधून काढली होती. अंधेरीला 8-12 आण्यात मौज करायला मिळेल असं कळल्यावर तो एके दिवशी तिकडे रवाना झाला. दारूपेक्षा स्वस्त पडणारी स्पिरिटची अख्खी बाटली त्याने घशाखाली ओतली आणि तो हळूच एका झोपडीत शिरला. एकदम लास झाला होता. उभं राहण्याची सुद्धा शुद्ध नव्हती आणि काही करण्याचीही शुद्ध नव्हती. कसा तरी तिथल्या वेश्येच्या अंगावर पडून लोळण घेऊ लागला. त्या वेश्येने 1-2 धटिंगण बोलावले. त्याच्या खिशातलं होतं नव्हतं ते काढून घेतलं
आणि त्याच्या बखोट्याला धरून झोपडीबाहेर नेऊन टाकलं. त्याच्या शरीराचा निर्जीव गोळा झोपडीबाहेर एखाद्या मेलेल्या जनावरासारखा पडून होता. पहाटेच्या सुमारास तांब्या घेऊन रेल्वे लाईनीत बसायला निघालेल्या एका स्त्रीचं लक्ष त्याच्यावर पडलं. तिने कुतूहल म्हणून जवळ जाऊन पाहिलं. बघते तर माणूस अस्ताव्यस्त पडलेला. का कोण जाणे तिला त्याची कीव आली. तांब्यातलं पाणी त्याच्या तोंडावर मारून तिने त्याला उठवलं. कोणीतरी भला माणूस असावा असं तिला वाटलं. ती त्याला उठवून अडखळत अडखळत आपल्या झोपडीत घेऊन गेली. काही वेळाने तो चांगलाच शुद्धीवर आला. तिने त्याला चहा पाजला. त्याला हुशारी वाटू लागली. ती झोपडीत एकटीच होती. दुसरं कोणीच नव्हतं. तिने त्याच्या आस्थेने चौकशी केली. त्यानेही तिची चौकशी केली. तिने त्याला सरळ सरळ सांगून टाकलं. नवरा जेलची चक्की पिसत होता. परत येण्याची आशा नव्हती. एका खाजगी हॉस्पिटलमध्ये ती आयाचं काम करी. आजूबाजूचे लोक मधून मधून तिच्या झोपडीत डोकावून जात, कारण ती तरुण होती व एकटीच राहत असे. दोघांना एकमेकांविषयी सहानुभूती वाटू लागली. इथेच राहता का असा तिने त्याला सरळ सवाल केला. त्याने तिला स्पष्ट शब्दांत सांगितलं, हे सर्व ठीक आहे, पण माझ्यापासून तुला शारीरिक सुख मिळणार नाही. पण तिला हवा होता तो मुळी कुंकवाचा आधार. ते प्रकरण तिथंच जमलं आणि 4 दिवस तिचा पाहुणचार झोडून दिनकर साहेबांना माझी आठवण झाली आणि एके दिवशी सकाळीच माझ्याकडे येऊन थडकला. दिनकर आपलं सामान सुमान घेऊन अंधेरीला गेला आणि मी खोलीत एकटाच विचार करत बसलो. 4 घोड्यांची गाडी बेलगामपणे धावत जाई व ती हाकणारा घोड्यांचा लगाम खेची. या 2 शक्तींत मोठा आविष्कार होता. घोड्यांना पुढे जाऊ देण्यातला की त्यांना रोखण्यातला. आभाळात जाणारा तोफेचा गोळा लांब अंतरावरती जाऊन पडतो व फुटतो. जर तो एखाद्या भिंतीस अडकला तर तीवरती तो आपटून प्रचंड आघात होई. स्वार्थी हेतूने बाहेर पडणाऱ्या शक्तीचीच शकले होतात, पण तिच्यावर मर्यादा घातल्यास महान शक्ती निर्माण होतात. आत्मनियंत्रणातूनच प्रबळ इच्छाशक्ती निर्माण होईल. तिच्यातूनच ख्रिस्त वा बुद्ध निर्माण होतात. एके दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी उठलो आणि जरा वेगळंच फील व्हायला लागलं. अंगामधून सळसळ व्हायला लागली. डोक्यात भणभण वारा वाहू लागला. नाकपुड्यांतून कसला तरी अनामिक गंध सरळ फुफ्फुसात भिडला. ज्याला काही नेमकं नाव देता येणार नाही अशा एका अनाम अवस्थेत शरीर झुलू लागलं, फुलू लागलं. माझ्या एकदम लक्षात आलं, इट इज अ टाइम टू राईट. काहीतरी लिहिण्यासाठी हात फुरफुरायला लागले. मद्य प्यायल्यासारखा कैफ चढला. मी कागद ओढले आणि भराभर लिहायला लागलो. एका वेगळ्या कादंबरीचं कथानकच माझ्या डोळ्यापुढे दिसू लागलं. लिहिता येईल तेवढं मी लिहित राहिलो. लिहिता लिहिता अचानक सलमाची आठवण झाली. तिने सांगितलेली ती आपल्या आयुष्याची विलक्षण कहाणी मेंदूत एखाद्या रोपट्यासारखी भराभर वाढू लागली. लक्षात आलं की ही कादंबरी झपाट्याने पुरी करायला हवी. सलमाचं आयुष्य जर उलगडून दाखवलं तर. एक गमतीदार आठवण सांगतो. सलमा त्यावेळी लहान होती, पण फार लहान नव्हे. लहानपणीच लग्न होऊन ती आपल्या आईच्या घरी राहत होती त्यावेळीची गोष्ट. रात्रीची वेळ. सलमा आणि तिची भावंड एका खोलीत झोपली होती. बराच वेळ झाला. इतक्यात सलमा किंचाळून उठली. सापने काटा, सापने काटा. खोलीत एकच गोंधळ उडाला. तिचा भाऊ जागा झाला. त्याने रक्त पाहिलं. तोही ओरडून थैथयाट करू लागला, खून खून. त्या गडबडीसरशी तिच्या आई शेजारच्या खोलीतून घाबरी घुबरी होऊन धावत आली. तिने सलमाला पाहिलं आणि डोक्यावर हातच मारून घेतला. सलमाला पहिल्यांदाच न्हाण आलं होतं. घड्याळात 9:30 वाजले. लक्षात आलं की ऑफिसात जायला हवं. त्या विलक्षण वेगळ्या धुंदीत मी ते कागद आवरले आणि आज सलमाची भेट घ्यायला हवी असा विचार करत मी ऑफिसला निघालो. संध्याकाळचे 5:30 वाजलेनी मी झपाट्याने बाहेर पडलो. सरळ बस पकडून नरिमन पॉइंटशी आलो. सलमाला रिगल सिनेमाजवळ यायला अजून अवकाश होता. समुद्रात आत घुसलेल्या रस्त्यापर्यंत मी एक फेरी मारली आणि शांतपणे विचार करीत तिथल्या एका बाकावर बसून राहिलो. अचानक माझं लक्ष समोरच्या मावळत्या सूर्यबिंबाकडे गेलं. सूर्य आणि समुद्र या निसर्गातल्या 2 गोष्टी माझ्या अत्यंत आवडत्या. एकदा मी समुद्रावरून चालत गेलो आणि सूर्यबिंबा शेजारी उभा राहून प्यासामधलं जाने वो कैसे लोग थे जिनको प्यार को प्यार मिला हे गाणं म्हणत उभा राहिलो.
हे आज कोणाला सांगितलं तर खरंही वाटणार नाही. एखादा शाळेवाला किंवा एखादा चणेवाला माझ्यापाशी येई आणि साफ करीत मला डिस्टर्ब करी. तेव्हा सुद्धा मी डिस्टर्ब झालो नाही. मला फक्त दिसत होता समोरचा अस्ताव्यस्त पसरलेला समुद्र आणि क्षितिजापासून झटाझट निसटू पाहणारं लाल भडक सूर्यबिंब. वेळ कसा गेला ते कळलंच नाही. बस पकडून रिगल जवळ आलो. अजून सिनेमा सुटायला अवकाश होता. तिथल्या नेहमीच्या पानवाल्याला हटकलं. धंद्याला आल्यावर ती प्रथम त्या पानवाल्याकडे हजेरी देत असे आणि मग सावज हेरण्याचं काम सुरू होई. ती अजून आली नव्हती. मग इकडे तिकडे 4-5 फेऱ्या मारल्या. काही वेळाने ती म्युझियमच्या बाजूने येताना दिसली. मी परत पानवाल्याजवळ येऊन उभा राहिलो. पानवाल्याने तिला आलेली पाहताच तिच्या हातात तिचं नेहमीचं पान दिलं. तिने मला अदाबर्च केला. पान तोंडात कोंबता कोंबता ती बोबड्यानेच बोलली, कब आए शायर जी? काही काही 10 मिनिट पहिले. ती आल्या आल्याच खुशीत असल्यासारखी दिसत होती. मी तिला सहज हटकलं. क्या बहुत खुश दिखाई दे रही हो. बात क्या है भला? अच्छा हो गया आप आ गए. आते आते मैं आपके ही बारे में सोच रही थी. मेरे बारे में? हाँ, आपके बारे में. क्या सोच रही थी? मैं उत्सुकतेने विचारलं. सोच रही थी कि आपको एक खुशखबरी सुनाऊं या न सुनाऊं. सुनाइए सुनाइए. आपको बुरा तो नहीं लगेगा? खुशखबरी और बुरी बात. आपका दिमाग तो ठिकाने पे है ना? मी हसत हसतच म्हणालो. अच्छा तो सुनो. मुझे आपसे इश्क हो गया है. मी केवढ्यांदा तरी दचकलो. ती सरळ सरळ माझ्या डोळ्यांत बघायला लागली. तेव्हा तर मी टरकलोच. ती खरंच का असं म्हणाली असा मला क्षणभर भास झाला. आप ये क्या कह रही हो? मी धारदार आवाजात म्हणालो. जी हाँ, बिल्कुल सच. मुझे आपसे इश्क हो गया है. आणि ती खळखळून हसायला लागली. तो मैं आपको किस नाम से पुकारूं? मतलब? मतलब ये कि मैं आपको भैया जान करके पुकारूं या शायर भैया? हाँ, माझ्या तोंडून उद्गार निघाला. जी हाँ, आप इतने अचरज में क्यों डूबे? मैंने सोचा आपको कोई बहन नहीं है. तो आज से मैं आपकी बड़ी दीदी और आप मेरे छोटे भैया. क्यों, अच्छी लगी कि नहीं ये खुशखबरी? हाँ 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 हाँ. क्यों नाही, क्यों नाही, जरूर जरूर. मी अडखळत अडखळतच म्हणालो. मला एकदम शकुताईची आठवण झाली. तिची ती पहिली भेट. त्यानंतर तिनं भाऊ बहिणीचं नातं जोडलं. सगळे सगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. माझं अंग शहारून आलं. क्या सोच रहे थे आप शायर भैया? कुछ नहीं कुछ नहीं. कुछ नहीं ना, तो चलो मुंह मिठा कर ले. तिने माझा अक्षरशः हात ओढीत हॉटेलात नेलं.